असं वाईट काय बोलायचं नाही बुवा. कारण तुमचं ते ह्या भजन तुम्ही सेवेमध्ये तुम्ही समाज प्रबोधनही करता आणि जे प्रत्येकाच्या वेळोवेळी प्रत्येकाच्या संकटाने तुम्ही जे तिथे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहता त्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या संपर्कात काही बोलू शकत नाही. आणि बोलण्याची वेळ नाही म्हणजे कसं हे आले वेळे पोटीमध्ये पेटवच्या आहे नाही आणि छंदावच्या नाही इथं भजन झालं पाहिजे. कारण संजय पवार एक मोठ्या मनाचा माणूस आहे. कारण त्याने मला सुरुवातला त्याची माझी ओळख मी त्या 1 वर्ष झालं मी नोकरीला इथे राहायला आल्यानंतर आणि प्रथमतः मी त्या एक आपल्या भजन भवनाचा उद्घाटनाचा मला कार्यक्रम होता आणि आमच्या इथे भजनची आम्ही सेवा केली होती. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं बुवा कधीतरी आम्ही मध्ये एक साथ कधी कार्यक्रम करू पण मनाचा मोठेपणा दाखव. त्यांनी आज एक छोट्या कलाकारासोबत कार्यक्रम करतात आणि स्वप्नीलजी पांचाळ सुद्धा दोन्ही एकदम हाय लेवलचे बुवा असतात. म्हणजे आम्ही त्यांच्यापैकी त्यांच्या सामने कितीतरी पाहिजे छोटे आहोत. कारण आज मार्केटमध्ये काय म्हणतात तरी संजय पवार नावाचा एक माझा वेगळ्याच तरीचा बरोबर ना बाबा माहिती मला नाही अजिबात. तर त्यांच्या काय म्हणतात महिन्याला कमी कमी 15-20 बाहेरचे कार्यक्रम असतात. सस्टेन म्हणून तसे कार्यक्रम असतात दोन्हीही. कारण चिंतामणी पांचाळ म्हणजे एक पट्टा शिष्य म्हणून स्वप्नील पाहिजे एक सुस्वर भजन कसं असावं हे स्वप्नील पांचाळ बोलण्याने शिकावं असं मी तर म्हणतो. कारण बऱ्याच चांगल्याला चांगलंच म्हणायचं नेहमी. कारण या दोन्ही मुलांची मी भजन युट्यूबच्या माध्यमातून नेहमी ऐकतो. कारण बाकीचे आज कलियुगामध्ये जे वाहवत चालले आहे भजनमध्ये नृत्य होत चालले ते त्या पद्धतीमध्ये या मुलांकडे तर तुम्ही त्या नजरेने किंवा त्या गोष्टी कोणा तुम्ही पाहू शकत नाही. कारण भजन हे भजन कसं असतं हे संजय पवार बुवांकडून किंवा स्वप्नील मेस्त्रीवांकडून शिकावं. आणि आज या छोट्या कलाकारांनी मला जोडीला घेऊन कार्यक्रम करताय. खरोखर मी त्याच्या दोघांच्या चरणाशी नतमस्तक आहे. आणि हा त्यांच्या आशीर्वादाने आणि निलेश गोई साहेबांच्या आशीर्वादाने आणि या डोंबिवलीतील सर्व भजन सभांचे आमचे संस्थापक अभिषेक परमावले त्यांचे सहकारी प्लस डोंबिवली हितवर्धक मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वांची वेळ मी नावं घेऊ शकत नाही. कारण खूप मोठमोठे कलाकार या भूमीमध्ये आहेत. आणि या डोंबिवली नदीवर तुम्ही एक छोटासा एक काव्य केलेलं आहे. मी माझ्यापर्यंत लिहिण्याचं मध्ये माझी आता माझा परत 4था राऊंड बसला म्हणजे मला एक गजर अजून भेटतो म्हणजे त्यावेळी मी का म्हणतो तुमची गर्दी अशी काय का भावी ना तो गजर त्याच्या आधी ह्या फोनवरती मी गजर बोलणार पण तो हरिनामातूनच त्यांना मी बोध करणार आहे. मी त्यांना वाईट बोलणार नाही. हरिनाम आता मला गजर असा आहे की डोंगराच्या तालावर गाडी चाले हरिनाम घ्यावा की तुम्हा सांगत पहाड पाहूया. बघा आज जर पाहायला गेला आज पंढरपूरची वारी करताना आपण प्रायव्हेट गाडीला जातो ट्रेनने जातो विमानाने जातो आणि काय बोलताच नाही त्याबद्दल काय सांगू शकतो. पण एक असा एक जमाना होता की त्यावेळी लोक बैलगाडी घेऊन जायचे. बैलगाडी 2 बैलाला झुकून 8-8 दिवस प्रवास करायचे पंढरीला जायला पंढरीची वारी करण्यासाठी. आणि त्या वेळेचा प्रसंग मी अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण या दोन्ही कोणी आपल्या अंगावर ओढून घेऊन जायचे हव्या म्हणताय थोडासा मार्मिक आहे पण उभा मला कोणी पण मला समजून घेतील ही अपेक्षा बाळगतो. दोघांच्याही चरणाशी परत एकदा नतमस्तक आहे. भाऊ काय चुकलं असेल तर मोठ्या मनात भाव करायचा असं भाव करतात. डोंगराच्या तालावर गाडी चालते. बघा पहिल्या जमान्यामध्ये पंढरीला बैलगाड्या जायच्या. त्या बैलांच्या घुंगराचे पाय असायचे. आपल्या जसं पुढे पाऊल टाकायचं तसं घुंगराचं नाव करायचं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी त्या घुंगराचा नाद असायचा. पण आज काही तो नादाचा म्हणजे ते सर्व लोप पावत आले. हा कलियुगच आहे. कलियुगामध्ये भजन संस्कृती ही लोप पावत आलेली आहे. आणि आज ही वारी ही मुळी सर्वांच्या संस्थेने ही लोककला दशावतार संस्थेने हे आयोजन केलेलं आहे. भजन कसं असावं आणि कसं करावं हे समाजासमोर सांगण्यासाठी लाईवारीचं हे नियोजन केलेलं आहे. म्हणून बोलतोय बघा डोंगराच्या तालावर गाडी चालते. डोंगराच्या तालावर गाडी चालते. हरिनाम घ्यावं मुखी तुला सांगते. हरिनाम घ्यावं मुखी तुला सांगते. हरिनाम घ्यावं मुखी तुला सांगते. डोंगराच्या तालावर गाडी चालते. डोंगराच्या तालावर गाडी चालते.
जय